कर्तृत्व कुणाचं बरं? अर्थातच कर्तृत्वासाठी इंदूरच्या अहिल्याबाई होळकरांना विसरून कसं बरं चालेल? त्यांना वंदन करून आपण म्हणूया, जिने संतती मानिले स्वप्रजेला, जिने सौख्य सोयी दिल्या भारताला, जरी दुःखिता तृप्ती देई तुझ्याला. नमस्कार माझा अहिल्या सतीला, नमस्कार माझा अहिल्या सतीला, नमस्कार माझा अहिल्या सतीला. देवी अहिल्याबाई होळकर की जय. अहिल्याबाई होळकर या एक थोर प्रशासक आणि समाजसुधारक होत्या. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी त्यांचा विवाह खंडेराव होळकर यांच्याशी झाला. परंतु ऐन तारुण्यातच त्यांना वैधव्य आलं. त्या खचल्या नाहीत. ऐन तारुण्यातच त्यांना वैधव्य आलं, परंतु त्या खचल्या नाहीत. त्या नेहमीच प्रजेच्या सुखाचा विचार करत असत. इंदूरच्या माळवा प्रांतातील जागीरदारी असलेल्या होळकर घराण्यातील त्या राणी होत्या. त्यांनी स्वखर्चातून नदीघाट, विहिरी, मंदिरे यांचा जीर्णोद्धार केला. अशा ह्या थोर पराक्रमी राणी होऊन गेल्या. या समितीमध्ये हिंदूंचे सगळे सण आणि उत्सवी साजरे केले जातात बरं. वर्ष प्रतिपदा म्हणजे आपला गुढीपाडवा. हा दिवस म्हणजे हिंदू धर्मातील हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. 3.5 मुहूर्तांपैकी असलेला मुहूर्त असा हा पाडवा. या दिवशी नवनवीन संकल्प केले जातात. बहुतेक हिंदूंच्या दाराशी पुढ्या तोरणे उभारून पक्वान्न बनवून हा दिवस साजरा केला जातो. आपले आराध्य दैवत प्रभू श्रीराम ज्यावेळेस वनवास संपून अयोध्येत आले, त्यावेळेस सुद्धा गुढ्या तोरणे उभारून त्यांचं स्वागत केलं गेलं होतं. असा हा गुढीपाडव्याचा दिवस. समितीमध्ये गुढीपाडव्यानंतर गुरुपौर्णिमाही साजरी केली जाते. आता ना सगळे गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरुला वंदन. हा दिवस की नाही आपापल्या गुरुला वंदन करण्याचा असतो, हेही तू नेहमी लक्षात ठेव. पण समितीमध्ये मात्र काय केले आहे माहीत आहे तुला? अगं समितीमध्ये मात्र भगवा ध्वजालाच गुरुच्या स्थानी मानले आहे. या दिवशी समितीचे जमा होणारे गंगाजळीतून वर्षभर विविध कार्यक्रम राबवले जातात. आता तुला या गाण्याचे खास वैशिष्ट्य ठाऊक आहे का? नसणारच. अगं या हाताचे त्या हातालाही होत नाही. म्हणजेच की नाही समर्पणाची भावना असते बरं का. आता आपल्या समितीमध्ये गुरुपौर्णिमेनंतर रक्षाबंधन हा देखील एक सण साजरा केला जातो. रक्षाबंधनाचा सण बहीण आपल्या हिंदू संस्कृतीनुसार बहीण भावाला राखी बांधून साजरा करते. परंतु समितीमध्ये तसे नाही बरं का. समितीमध्ये राष्ट्रध्वजाला केशरी गोंडे असलेला रक्षासूत्र बांधून हा सण साजरा केला जातो. आणि इथे येणाऱ्या लहानांना आणि मोठ्या महिलांना ताई किंवा मावशी म्हणून संबोधले जाते. आणि असं ते इथे ना येण्यासाठी वयाची मर्यादा नाही बरं का. आता यानंतर येणारा सण म्हणजे विजयादशमी, म्हणजेच असत्यावर सत्याचा विजय. या दिवशी रामाने रावणाचा वध करून सीतेला त्याच्या कैदेतून सोडवून आणले. या दिवशी दुर्गा देवीने महिषासुराचा वध करून हिंदू धर्माचे रक्षण केले. तसेच या दिवशी आपण आपट्याचे पान सोनं म्हणून वाटतो. हे आपट्याचे पान म्हणजे आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या दिवशी समितीमध्ये मात्र सीमोल्लंघन करून संचलन केले जाते. तसेच त्रिभुज, घोष, झल्लरी, खड्ग, शंख इत्यादी वाद्यांचे पूजन केले जाते. काही मावशींनी समितीची स्थापना करून महिलांसाठी एक मोठी संघटना उभी केली. हेही त्या काळातलं एक वेगळ्या प्रकारचं सीमोल्लंघनच होतं बरं का. या दिवशी स्त्री शक्तीचं प्रदर्शन केलं जातं जणू. आता समितीत पुढचा सण मकर संक्रांत साजरा केला जातो. मकर संक्रांत हा सण 14 जानेवारी किंवा क्वचित प्रसंगी 15 जानेवारीला येतो. सूर्याचा मकर राशीत प्रवेश केल्यामुळे उत्तरायण सुरू होतं. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणून एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. तसेच तीळ आणि गूळ हे उष्ण असल्यामुळे आपल्या शरीरातले उष्णता निर्माण करतात, म्हणून थंडीच्या दिवसात हे पदार्थ खाल्ले जातात. अशा प्रकारे मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. आकांक्षा हे झाले समितीचे सण आणि उत्सव. समितीमध्ये 60% शारीरिक गोष्टीवर भर दिला जातो, तसेच 40% बौद्धिक गोष्टीवर भर दिला जातो.
धर्म जात आणि पंथ याच्या पडणीकडे कार्य केले जाते. ही एक हिंदू महिला संघटना आहे बरं. आता ना काकू, राष्ट्रसेविका समिती म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिला स्वतंत्र शाखा जणूच, जिचे गरजूंसाठी 475 पेक्षा अधिक प्रकल्प आहेत. सखे, इतक्या सगळ्या माहितीनंतर समितीबद्दल असणाऱ्या शंकांचं निरसन झाले ना? हो ग हो, आजपासून मीही समितीत येणार बरं का. या शेजारीनं बरं केलं ग बया, या शेजारीनं बरं केलं ग बया, मला समितीला